बाई शांताबाई, चल ना लवकर लवकर. सगळ्या बाहेर उभ्या आहेत ना बाया. शांती कुठे चालली? सविता तुम्ही मंदिरात निघाल्या की कुठे चालल्या? बाई कशी करतो शांताबाई? पहिले आंबे आणले चालत काय बाजारांदी? शांताबाई मंदिरांदी बाई माझ्या घरी अजून आंब्याची सोय नाही हो. मला पहिले बाजारात जायला लागते आंबे आणण्यासाठी. त्या घरी बाई महादेव सगळं आणून देतात. आमच्या घरी नाही ना तसं. शांती आंबे ठेवली, मी देतो आंबे आणून. तू आरती काय चलती होय? आलोच मी आंबे घेऊन. बाई तुम्ही काय वडाच्या पूजेसाठी घेता काय? कधी घेता का आंबे घेऊन सगळ्या बाईच्या समोर? सविताबाई नवऱ्यासाठीच पूजा असते हे. मग नवरा आंबे घेऊन आला त्याच्यात काय बिघडलं मग? सांग सविताबाई. हा शांताराम भाऊ बरोबर आहे. शांताबाई चल तू आपण येतात आंबे घेऊन. शांताराम भाऊ येऊ दे ना, तसे काय येतात. येऊ दे येऊ दे. आंबे थैली सर का बरं चिंताची बाबा. सविता तुला जायचं असं जाय भेटू. मला टाईम आहे बरोबर अजून. आण ना शांते, रिकाम्या गोष्टी नको करू ना. पटकन ये जा, घरीच थांबतो मी. काही आणायला लागत त्याचा तमाशे दाखवायला लोकायले. पण घे सविताबाई, नवऱ्याला सगळ्या गोष्टींची आवड आहे तर हे बायका करून येत देत. आणि ज्या नवऱ्याला आवड नाही त्याला बायका मिरू 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 करतात. चला देतो मी आंबे आणून. शांताबाई शांताराम भाऊ पण लईच इंटरेस्ट आहे बाई सगळ्या गोष्टीत. नाही सविता बायकांनी जास्त इंटरेस्ट आहे सगळ्या गोष्टीत. नाही फक्त तर ती बायका असते तर ते हा माणूस मिरू 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 करीनच. शांताबाई पटकन करतो अरे. मग सगळ्याची तयारी झाल्या. येतो मी लवकर घरून. माझ्या सुनीला सांगितलं मी तयारी करून ठेव. झाली काय पाहतो. माझ्या सुनीचं अजून काच्यात काही नशीब. पौधे भर काय करून राहिली. चला आता पाणी गरम झालं की राजाजीले म्हणतं पटकन आंघोळ करा तुम्ही. जमला आता. मी लय खुश आहे. राजाजीले नोकरी लागली. मी आता नोकरी आल्याची बायको झाली. आता राजाजी माझ्या सगळ्या गरजा पुऱ्या करते. नशीबच खुललं माझ्या आता. राजाजीला उठून देतो ना पहिले. तिला जेव्हा चहा पेता की काय करता. सविता कुठे गेली? सविता सविता कुठे गेली? सविता बाई पाणी येणं चुलीवर ठेवलं. कोण? हिटर लावतो म्हणे, गॅसवर तपवतो म्हणे. कोण बाई कुठे गेली हो सविता? काही नाही बाई हिचं बी डोकं जाग्यावर नाही काय माहित नाही बाई. आपण म्हणतो काय ते म्हणते काय. काय काय सदमा लागला कायचा की काय की दवाखान्यात न्याय लागते काही समजत नाही मला. आई आवाज दिला का तुम्ही? हा ना सविता हे पाणी कोण ठेवलं त्याचा? आई मला असं वाटून राहिलं आता राजाजीला लई टेन्शन नाही डोक्यावर. मग मी काय केलं गरम पाणी केलं. म्हटलं गरम पाण्यानं फ्रेश वाटते. राजाचं डोकं फ्रेश होऊन जाईल गरम पाण्यानं. म्हणून डोकं धुण्यासाठी मी पाणी ठेवलं आहे राजाजीचं. सविता एवढी ऊन तापून राहिली आणि खरंच तो गरम पाण्यात आंघोळ करते काय? कल्ला करी ना तुला अजून? करू दे आई. नाही करत कल्ला. तुम्ही चहा घेतला काय की आणू तुम्हाला करून? नाही नाही आता चहा की पाहिजे नाही मला. आज वटपौर्णिमा आहे ना. आठवण आहे की भुलली? नाही आई आठवण आहे ना. साडी गिरी काढून ठेवली मी बाहेर घालायसाठी. दुपारी चालता ना तुम्ही? दुपारी नाही तो आता त्या सासऱ्याने आंबे आणले की चाललो तो. पटपट कर का मग. हा बाई लवकर राजाची लुटवतो मी. काय करा माय नवऱ्याची एवढी चिंता करून राहिली की हसते जादा. मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा बरं. आणि वटपौर्णिमेच्या सगळ्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ पूर्ण पाहत जा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. चला मग आता मस्त आपण वडाची पूजा करायला जाऊ. उखाणे घेऊ नवीन नवीन. तुम्ही पण घ्या. चला मग तयारी करू आपण. अरे राजाजी तर झोपेल जात अजून. नाही नाही उठू तुम्ही राजाजीले आता. राजाजी उठा ना. ओ राजाजी. सविता झोपू दे मला, उठू नको. ठीक आहे गरम पाणी केले ना तुमच्यासाठी आंघोळ करायसाठी. आवाज दे जा मग तोपर्यंत मी देवपूजा करतो. राजाजी फोन आला ना तुम्हाला? हॅलो कोण? राणी बोल बोल. राणीच आहे वाटते. राजा मग आजपासून ड्युटीवर जॉईन होतं काय? नाही तर मग आज राहू दे. आजची वटपौर्णिमा आहे. उद्यापासून ड्युटी जॉईन कर मग. राणी वटपौर्णिमेचं काय करायला लागते मला? आजपासूनच करतो ना मी. सविता तू काय करतो ते? जाय काम करतोय.
हा हा राजाजी. बोल बोल राणी. राजा, तू म्हटलं ना मी बोलावीन म्हणून, तुझा तर फोन आलाच नाही. मग कधी येऊ मी? आणि तुला भेटायचं बी आहे, मला सांगायचं आहे गोष्ट. हा ना राणी, आईचा टाईम पण फोन करतो ना मी. ठीक आहे, मग आईला विचारपूस करतो पहिले. आई कुठे गेली? चला आईच्या कानावर टाकतो आता, राणीला बोलावतो म्हणून. कुठे गेली आई? राजा, काय झालं रे? आई तुला वाटत असेल राजा राणीसोबत चालला, असं चालला तसं चालला. मग इच्छा आहे राणीला त्यासमोर बोलवायची. बोला ना, मग काही हरकत नाही. मी बोला. हॅलो हॅलो राणी, आईने सांगितलं मी, ये मग थोड्या वेळानं. हो राजा, ठीक आहे, ठेव. वाट पाहतो मग मी, ठेव. राजा, एक ऐकून घे. तू कोणासोबत नोकरी कर, धंदा कर, काही कर, आपण आपल्या ह्याच्यात राहायचं. आपल्या बायकोवर लेकरेवर काही असर नाही पडला पाहिजे, हे लक्षात ठेवतो तू. आई तू काही काळजी करू नको. राजाजी, हे घ्या चहा. हा सविता, आलो. जाऊ दे आता, आज तर चांगलं आहे. आता तरी नाही बी म्हणता येत नाही. सगळे प्लॅनिंग करून ठेवली ना. शिकला सवरला पोरगा आहे, भाजीपाला इके, वावरात जाई, त्याच्यात त्याचं मन ना लागे. आता नोकरी लागली तर काही ना काही बरं वाटेन त्याला. जाऊ दे मग. चला आता चिंताचे बाबा आले की मंदिरात जातो. राणी बेटा, कुठे चालली तू? आता असं तुला फोन आला? कोणाचा आला होता फोन? ऑफिसमधून आलता काय? नाही आई, मैत्रिणीचा फोन आलता. आई मैत्रिणीच्या घरी चालली, ऑफिसमधलीच आहे ती. आई, आज वटपौर्णिमा आहे ना, तू कधी जातो पूजा करायला? राणी तू लवकर ये ना, तू काय सोबत चालत नाही का माय? बरं, येतो मग मी अर्ध्या घंट्यात. आई तू तयारी करून ठेवतो, आरती गिरती काढून ठेव. आईने कधी सांगितलं राजा मग ऑफिसमध्ये नोकरी करते तर? नाही, आई मी मंजूरच नाही करणार. आईला सांगाच नाही लागणार. जाऊ दे आता, जेव्हा माहिती तेव्हा मी. चल राजाच्या घरी जातो. नाही पण राजाही खुश, मी खुश, सगळेजण खुश झाले. राणी कुठे चालली? राणी काही नाही, सुषमा काकू शांता काकूच्या घरी चालली. काम आहे. मी आता जॉब करतो ना काकू, माहीत झालं असेल ना तुम्हाला. ऐकलं होतं बाई, सविता सांगत जाय. माय बाई काचीत लागली होती तुला नोकरी. राणी शिकेल सवरेला तिथं माहीत आहे मला, पण नोकरी करतो हे नव्हतं माहीत मला. काकू मस्त त्याच्यात नोकरी आहे मला, मॅनेजर आम्ही मॅनेजर. चला काकू, वेळ होते, जा मस्त वटपौर्णिमा आंबे घेऊन. पाय तिला असं वाटते आपण वटपौर्णिमेची पूजेला गेलो असतो, बिचारीनं लग्न केलं असतं, आता लोक 2 लेकराची माय असते. तशीच आहे बिना लग्नाची. बबली तयारी करून बसल्याची वाट पाहत. आई आंबे आणतात, आई आंबे आणतात. बरं झालं बंटीनं लवकर आंबे घेऊन दिले. आवाजच देतो. राजा? नाही राजा नाही म्हणत, शांता काकू. ओ शांता काकू, ये राणी घरात ये. आली पंगे. पहिले तर घरात यायची उजागरी नव्हती, आता फोन करून बोलावतात मला घरात. नाही देवा, असंच राहू दे. राजा राणीची भेट होऊ दे. अरे शांता काकू आली का राणी? चल ये घरात बस. कोण काकू? गॅस गेला काय? चुलीला पाणी ठेवलं? नाही आता बाई मै सुनलंय बचतीची आहे, तिच्यासाठी गॅस लय जायते म्हणून बाई चुलीवर ठेवलं तिनं. चल राजा बाईनं काय म्हणते. राजा, हे राणी आली. राणी ये ना. हा आले काकू. बस राणी. नाही काकू बसत नाही आता, सांगा तुम्ही आता. आई वाट पाहून राहिली पूजा करायसाठी, आईसोबत जातो ना. राजा सांग, घाई आहे तिले. सविता इकडे. आली. सविता वहिनी सांगा, तुम्ही बोलावलं होतं काय? नाही मी नाही बोलावलं राणी. राणी मीच बोलावलं होतं आईसमोर, सवितासमोर, तुला विचारपूस करायसाठी. शांता काकू पाहून घ्या, मग तुम्हाला काही हरकत नसेल तर राजा माझ्यासोबत नोकरी करतो म्हणते. सविता काकू तुम्ही बी पहा, तुम्हाला काही हरकत नसेल तर सांगून द्या, नाही तर मग राजाला उद्यापासून जॉईन व्हावं लागते. राणी मला काहीच हरकत नाही आहे, उलट मी तर खुश आहे की नाही राजाला नोकरी लागली राणीमुळे. नाही
खुश आहे राणी मी. चला मग शांता काकू, राजा, येतो मग मी. आई वाट पाहत असेल पूजेसाठी. चला सविता वहिनी, येतो मी. हो हो राणी. काही चहा नाश्ता काही? नाही नाही, आता राजा आहे सोबत, आता येणंच आहे. बाकी राहू द्या सर्व, नंतर घेईन. राजाजी, चला ना आंघोळ करा. हा सविता, आलोच. सविता, एकदा तू अजून विचार कर. तुला सांगतो मी, मग पस्तावणं बरं नाही. आई, मी काही पस्तावत नाही आई. उलट खुश आहे आई मी. लेकराचे शिक्षण करतात आई मला. सविता, चल टाक पाणी. हा, आली आली. जाऊ दे बापा, आता तुम्ही खुश, मी खुश. शांती, तू गेली नाही का अजून ओळाची पूजा करायसाठी? नाही चिंतेच बाबा, आताच तर राणी आलती म्हणून उशीर झाला. शांती, तू बहाणा सांगू नको ना. मला माहित आहे ना तू कोण नाही गेली तर. तुला माहित आहे नवरा येईन म्हणून आपला तर तसा. आणि तुझी इच्छा आहे की मी तर ती आलो नाही पाहिजे म्हणून शांती तू गेली नाही अजून. मी असं रस्त्यानं सोचलो. मी आता ओळ्याच्या पूजे करायसाठी आंबे घेऊन जातो. ओळाची पूजा करायसाठी मी आता शांतीसाठी आंबे घेऊन जातो. सगळ्या बाया पाहतील मले, सगळेजण म्हणतील बापा रे किती चांगला शांताराम भाऊ, आंबे घेऊन आले. बायाची उखाणी ऐकीन मी. किती रस्त्याने मी सोचत आलो. गाडी अंगावर आली असती तरी मी विचार केला, आणि तू माझा सगळा विचार बट्ट्या बोळ करून टाकला शांती. चला माझ्या संग आता, चला चला. तुमच्या हाती आरती देतो मी. अतिच थांबा तुम्ही, आरतीचा ताट आणतो काढून. चला आता जातोच मी शांती संग. बायकाईची उखाणी ऐकायले झाड मांग लपून ऐकीन. हे घे आंबे. आई, चालल्या का मंदिरात तुम्ही? अरे, बायकाईलाच जा लागते काय, माणसाला नाही या लागत काय? मनीष, येऊ शकता तुम्ही, असं काही नाही आहे. नाही रे मनीष, तर ते हसतील सगळेजण तुले. काही कोणी येत नसते. आम्ही लवकर येतो, अर्ध्या घंट्यात पूजा करून. वाटलंच तर रिंकूला एक उखाणा विचारू शकतं, त्या अधिकार आहे तो. रिंकू, लवकर उखाणा सांग मग. आता ते उखाणा ऐकल्याशिवाय तुला जाऊच देत नाही. आईने बरोबर आठवण गेली. मनीष, बायका विचारतात उखाणा मंदिरात, त्यासाठी मंदिरात जायला लागते. देवापुढे सांगा लागते. त्या देवच आहे तर. रिंकू, सांग सांग, दे सांगून ये. पूजा राहिली, सगळं राहिलं, पहिले उखाणा झाला का मनीष? सांग रिंकू, मी थोडी ऐकले आहो. मंगल माते मंगल देवी नमन करते तुला. मंगल माते मंगल देवी नमन करते तुला. मनीष रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य लाभो मला. मनीष रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य लाभो मला. खूप छान, खूप छान सांगितलं. चला या मग लवकर, मी वाट पाहतो. थांबतो, मी जेवण करायचं आहे. हा मनीष, आलोच आम्ही. अरे बापरे, मनीषा झाली का तयारी? मी म्हणूनच राहील, झाली नाही का अजून? सुलोचना, तुम्ही दोघे जाता की मी येऊ? नाही आई, तुम्ही बी चला सोबत. चला नाही, तुम्ही बी चला सोबतच जाऊ आपण सगळेजण. चला मग आता आपण सोबतच जाऊ. आई म्हटलं लवकर लवकर चला, कामं राहिले. आई चला बरं लवकर. आली ना बबली, आणि चल चल लवकर. अरे संगीता काकू आल्या काय? मी तर मगाशीच आली. चला. गुड्डी, चल ना लवकर. सगळ्या बाया गेल्या असतील ना. चल लवकर. हे 4 आवाज दिले, हिची तयारीच नाही सरत. आई स्वतः तयारी करून घेता आणि मला म्हणता कर लवकर कर लवकर. धड काही करू देत ना. गुड्डी, खाली जेवढं तयारी करायला लागते तुले, तशी तर चांगली असतं. चल लवकर आता. शांताबाई गेली असेल ना, नाही तर वाट पाहत असेल. चला. सविता, चल ना, झाली का तयारी? चल बरं. गुड्डी आली असेल, सविता आली असेल, वाट पाहत असतील त्या. शांताबाई आली नाही, शांताबाई आली नाही. चल लवकर लवकर कर सविता. आई आली ना, झाली तयारी. लेकरले झोपून दिलं. चला आता आपण मंदिरात जाऊ. चला मंडळी, आपण मस्त पूजा करू, मस्त उखाणी घेऊ. चला मग. मग सासूबाईची उखाणी आहे का? मज्जाच मज्जा मग. चला आपण करू. शांताबाई, सविता, त्या सासूला सांग लवकर, मला उखाणा सांग पहिले, मगच आंब्याची ओटी भरतो. सविता काकू, तुम्ही सांगा पहिले. सर्वजण सांगा. नाही नाही, मला पहिले त्या सासूपासूनच उखाणा शिकायचा आहे. सांग शांताबाई. ऐक मग, बायकोपेक्षा इतर पोरी वाटतात गोड गोड,
बायकोपेक्षा इतर पोरी वाटतात गोड गोड. शांतारामरावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड. शांतारामरावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड. ऐकलं? आणि सांग मग. नाही शांताबाई, तू हे काही सांगितलं बरोबर सांग. सविता काकू, तुम्ही सांगा ना आता. मला तर असं वाटते तुम्ही सगळेचे सगळे आंबे हे घरीच घेऊन जाता, कोणाचीच ओटी भरत ना. गुड्डी सांगते. सांग गुड्डी एखादा उखाणा. हो काकू, सांगणारच होती मी. ऐका मग. गावची पोरं आहेत खूप टवाळखोर. गावची पोरं आहेत खूप टवाळखोर. आणि माझी सासू आहे खूप कामचोर. आणि माझी सासू आहे खूप कामचोर. गुड्डी, आई जे आहे ते सांगून राहिली मी. सांगा सांगा, तुम्ही सांगा एखादा उखाणा. गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव. गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव. महादेवराव आहेत बरे पण खातात खूपच भाव. महादेवराव आहेत बरे पण खातात खूपच भाव. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा. शोधून नाही सापडणार राजासारखा हिरा. शोधून नाही सापडणार राजासारखा हिरा. हातात हिरवा चुडा गळ्यात शोभते ठुशी. हातात हिरवा चुडा गळ्यात शोभते ठुशी. जगनरावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. जगनरावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी. हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी. नामदेवरावामुळे आली माझ्या आयुष्याला गोडी. नामदेवरावामुळे आली माझ्या आयुष्याला गोडी. हिरव्या हिरव्या वनात चरत होते हरण. हिरव्या हिरव्या वनात चरत होते हरण. श्यामरावांचे नाव घेते हळदी कुंकाचे कारण. श्यामरावांचे नाव घेते हळदी कुंकाचे कारण. सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी. सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी. शांतारामरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. शांतारामरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. चला मग नवीन सबस्क्राईब. चला भेटू विषयासोबत नवीन. मंडळी, एकदा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी तर आता बाईच्या बोट्या तशाच हळदी कुंकूला मुखाने विचारले. हे आंबे पाहितो घरी घेऊन आंब्याचा रस करायसाठी. चला मग मस्त आंब्याचा रस खायला या. आंबे मी घरी घेऊन चालली.